नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माध्यमांमध्ये बुधवारची एक अत्यंत महत्वाची बातमी सर्वदूर पसरली, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला सल्ला दिलेला आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत, त्या संदर्भातली ही संघाची नाराजी आहे. आणि संघाचा मुळात जो सल्ला भाजपला आहे तो असा आहे की भाजपच्या मंत्र्यांनी या भ्रष्टाचाराच्या आरोपापासून दूर राहावं. अर्थात या बातमीची पुष्टी काही होऊ शकली नाही, पण दिवसभर ही अत्यंत महत्वाची बातमी ही चर्चेत राहिली. आता भाजपच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपापासून दूर राहायचं म्हणजे काय, की त्यांच्यावर जर आरोप होत असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर, तर त्या आरोपांपासनं आपण फारकत घ्यायची किंवा त्याचं खंडन कुठेही करायचं नाही, असा त्याचा अर्थ असावा. पण असं यापेक्षा आणखी एक वेगळा आपण सल्ला पाहूया, जो भाजपला RSSनं दिल्याचं समजतंय. नवी दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. ती झाली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा या बैठकीला उपस्थित होते. पण या बैठकीला आणखी एक अत्यंत महत्वाचे व्यक्ती उपस्थित होते आणि ते म्हणजे सहकार्यवाह. आता भुजबळांचं या बैठकीला उपस्थित राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण एकंदरीत संघ आणि भाजपच्या ज्या काही बैठका सातत्यानं होत आहेत त्याचा क्रम सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण दत्तात्रय भुजबळ संघाचे सहकार्यवाह हे या बैठकीला उपस्थित यासाठी होते जेणेकरून भाजप आणि संघातला संवाद पुन्हा एकदा सुरू व्हावा. एकंदरीतच काय, हे संवादाचं सत्र हे भाजप आणि संघामधलं सुरू झालेलं आहे. काही महत्वाच्या सूचना या संघानं या नवी दिल्लीच्या बैठकीत केलेल्या आहेत. ही बैठक भाजपचे आता जे कोणी राष्ट्रीय अध्यक्ष होते, वेगवेगळ्या नावांची सातत्यानं चर्चा सुरू आहे, तो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहे तोही एक या बैठकीला संदर्भ होता आणि हा संवाद होता मुळात भाजप आणि संघामध्ये जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतभेद वाढले होते आणि त्यानंतर हे मतभेद काही काळ तसेच होते, हे मतभेद दूर व्हावे हा त्यामागचा एक हेतू होता. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की भाजपला संघानं सांगितलंय की व्यक्ती केंद्रित प्रचार विधानसभेच्या निवडणुकीत नको. झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका कदाचित त्या एकाच वेळी होतील, पण संघानं हे निक्षून भाजपला सांगितलेलं आहे की व्यक्ती केंद्रित प्रचार नको. एखाद्या नेतृत्वाच्या भोवती केंद्रित होऊन कुठलाही प्रचार होऊ नये. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मतं मागितली गेली होती. म्हणजे शेवटचा असा लोकसभेचा जो मतदानाचा टप्पा होता महाराष्ट्रात, एकंदरीत साधारणतः जे टप्पे झाले मतदानाचे त्यातले शेवटचे टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. त्या अगोदर योजना, भारत सरकारच्या, मोदी सरकारच्या कार्यकाळातल्या योजना, यांनी यापूर्वी जे काही काम केलेलं या गेल्या काही वर्षांमध्ये महायुतीने, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्याचा सगळा दाखला हा निवडणुकीमध्ये दिला जात होता. पण तरी सुद्धा मोदींच्या नावानं केवळ भाजप मतं मागत नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि यात सर्वात जास्त अग्रेसर शिवसेना शिंदे गट होता, ज्यांनी मोदींचं गुणगान या निवडणुकीमध्ये गायलं. पण मोदींनी ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला त्या मतदारसंघामध्ये मात्र भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार हरलेले आहेत. यावरून आपल्याला लक्षात येईल की मोदींची महाराष्ट्रातली लोकप्रियता ही घटली. कारण पूर्वी जिथे हात लावला, जिथे सभा घेतली मोदींनी 2014 मध्ये, तिथे तिथे आमदारही निवडून आला आणि खासदारही निवडून आला.
मोदींची लाट ही लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये ओसरली आहे. एक नवी रणनीती आखावी लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये भाजपनं निर्णयही घेतला आणि म्हणून संघाचे सल्ले जे पूर्वी कधी काही ऐकले जात नव्हते ते सल्ले आता आवर्जून ऐकले जावेत अशी परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झालेली आहे. आता जर मोदींच्या नावानं मतं मिळवायचे नसतील आणि मोदींच्या सभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात निश्चितपणे होणार आहेत, अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये नेमकं भाजप काय करणार, कुणाच्या नावानं मतं मागणार? मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं केली गेली तर त्या कामाचा उल्लेख तर लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात झाला, पण तरी सुद्धा महायुतीला जोरदार फटका बसला. भाजपच्याच जागा मुळात खूप जास्त घटल्या आणि मग असं सगळं असताना आपल्या देशामध्ये एखाद्या पक्षाचं जे काही नेतृत्व असतं, शीर्षस्थ, त्याच्या नावानं मतं मागण्याची प्रथा परंपरा आहेच आणि त्यांचंच नाव हे पुढे केलं जातं प्रचारामध्ये. मग अशा वेळी संघानं जो सल्ला दिला तो यासाठी दिला असावा का की मोदींच्या नावानं मतं मागून सुद्धा मतं मिळालेली नाही, मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती मतं कशी मिळतील? त्यामुळे सामूहिक जबाबदारी पार पाडत हा प्रचार करावा आणि म्हणूनच अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव प्रभारी आणि सहप्रभारी दोन्ही केंद्रीय मंत्री यांना महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळामध्ये तळ ठोकून राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. याशिवाय एकत्रितरित्या अमित शहा आणि जे पी नड्डा हे दोन्ही नेते 17 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. म्हणून यावेळी वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जाणार आहेत आणि केवळ एका व्यक्तीच्या नावाखाली मतं मागितली जाणार नाही असंही दिसतंय. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे 2014 पासून पुढे केलं जात आहे आणि नाही म्हटलं तरी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही प्रचार घोषणांचा जाहीर म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचा हा सुरू केलेला आहे. कधी एकत्रित पक्ष पातळीवरती फडणवीस करतायत, अजित पवार करतायत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत आणि कधी लाडकी बहीण योजनेचा प्रचार हा एकत्रितरित्या सुद्धा केला जातो. मागच्या वेळेला सरकार आपल्या दारी ही योजना त्यांनी अंमलात आणली होती आणि त्यावेळेला सर्व एकत्र हे तिन्ही नेते आपल्याला पाहायला मिळायचे. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे, पण नंतरच्या काळामध्ये अजित पवार सुद्धा त्यात सहभागी झाले. पण आता सरकार आपल्या दारी ही योजना पुढे सुरू ठेवत नाही आहे, तर लाडकी बहीण या योजनेचा प्रचार करण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी तीनही नेते एकत्र एका मंचावर आपल्याला जळगावमध्ये पण दिसले आणि काही ठिकाणी सुद्धा ते आणखी दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्याच नावानं मतं मागितली होती, पण आता मात्र संघानं जो काही सल्ला दिला तो मात्र अत्यंत वेगळा आहे आणि त्यामुळे या नेत्यांची कोंडी सुद्धा होणार आहे, म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची, की व्यक्ती केंद्रित प्रचार नको, एखादी व्यक्ती एखादं नेतृत्व यांच्या भोवती प्रचार केंद्रित करू नका असं संघानं सांगितल्यानंतर मात्र त्यांना हा सल्ला मानावा लागणार. अर्थात संघाचं हे सांगणं आहे, जी काही माहिती मिळते ती समजते, कळते, या स्वरूपाची आता त्याची काही पुष्टी होऊ शकली नाही. पण नागपुरात सुद्धा संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची सुद्धा एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अशी माहिती पुढे आली की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची भाजपला 88% मतं ही ट्रान्सफर झालेली आहे. कारण कुठल्याही युती आणि आघाडीमध्ये मित्र पक्षांची मतं ही किती ट्रान्सफर होत आहेत यावर सर्व गोष्टी या अवलंबून असतात. जसं नारायण राणे यांना सिंधुदुर्गामध्ये लढताना शिवसेनेची मतं ही ट्रान्सफर झाली असं म्हणतायत त्या सूत्राप्रमाणे. मात्र अजित पवार यांच्या पक्षाची केवळ 50% मतं भाजपच्या उमेदवारांना ट्रान्सफर झाली. हा चिंतेचा या बैठकीतला अत्यंत महत्वाचा मुद्दा होता अशी माहिती ही पुढे आलेली आहे. आता भाजप नेत्यांचे आरएसएसच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं संवाद सुरू आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन सुद्धा केलं जात आहे. म्हणजे संघानं त्यांना काय सांगितलं भाजपच्या नेत्यांना, तर व्यक्ती केंद्रित प्रचार करू नका, व्यापक व्हा. व्यापक होण्याचं काम काय असतं? व्यापक व्हा म्हणजे एखाद्या
नेत्याभोवती प्रचार केंद्रित केल्यानं जो काही फटका देशभरात बसला आणि महाराष्ट्रात सुद्धा बसला, याचा अर्थ स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी यांचं गुणगाण आता तुम्ही गाणं बंद करा. कारण देशामध्ये 240 जागा आल्या, त्यातही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा आणि भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वांचं कर्तृत्व निश्चितपणे आहे. पण तरी सुद्धा 400 पारचा नारा त्यांना काही पूर्ण करता आला नाही, जी घोषणा दिली होती ती. याचा अर्थ भाजपच्या नेत्यांनाही कळून चुकलं की मोदींच्या केवळ एकट्याच्या नावावरती निवडणुका लढता येणार नाही, तर प्रादेशिक नेतृत्व सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि प्रदेशामध्ये सुद्धा विभागीय स्तरीय जे काही नेतृत्व असतं त्याला सुद्धा पुढे करायला पाहिजे, अशा प्रकारचा हा सल्ला आहे. आता भाजपची प्रतिमा सुधारण्याचा सल्ला सुद्धा दिला आणि प्रतिमा तातडीनं सुधारायला पाहिजे असं संघाच्या नेत्यांना वाटतं आहे. याशिवाय मित्र पक्षांची प्रतिमा, भ्रष्टाचाराचे जे काही आरोप होत आहेत त्यातून प्रतिमा डागाळण्याची शक्यता खूप असते, त्यामुळे सावध होण्याच्या आता सूचना देण्यात आलेल्या. मित्र पक्षांची प्रतिमा सुधाराच, पण भाजप नेत्यांनी आपलीही प्रतिमा सुधारायला पाहिजे, मुळात भाजपची प्रतिमा सुधारायला पाहिजे असं म्हणतायत. शिंदे आणि अजित पवारांची जी काही जनमानसात प्रतिमा आहे, जे काही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत त्याचा फटका भाजपला बसतोय असं संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला सांगितलेलं आहे, हे मत व्यक्त केलं आहे असं समजतंय. आणि याशिवाय जे काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि संघामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो हळूहळू कमी करण्याचा सातत्यानं प्रयत्न हा दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि नागपूरपर्यंत होतो आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कुणाच्या नावानं मतं मागायची हा एक मोठा प्रश्न भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वासमोर निर्माण होणार आहे, पण त्यातून त्यांनी निश्चितपणे मार्ग काढला असावा असंही आपल्याला दिसत आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये नागपुरात बैठक झाली आणि नवी दिल्लीमध्ये कार्यवाह दत्तात्रय भुजबळ यांच्या साक्षीनं जी काही महत्वाची बैठक जे पी नड्डा, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांची झाली आहे ती निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीला सत्ता स्थापन करायची आहे आणि भाजपला जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत आणि इथलं राजकीय जे अपयश आहे लोकसभेच्या निवडणुकीमधलं ते पुसून काढायचं आहे. असं असलं तरी महायुतीतले वाद संपवण्याचे प्रयत्न हे सातत्यानं सुरू आहे आणि कितीही काही वाद असेल तरी ते टोकाला जाऊ द्यायचे आणि चार भिंतीमध्ये ते संपवायचे, अशा पद्धतीनं समन्वयाचं राजकारण करण्यावर यासाठी भर दिला जातोय की लोकसभेत जो काही जोरदार फटका महायुतीला बसला तो विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये आणि अशाच प्रकारचा सल्ला हा संघानं सुद्धा भाजपला दिल्याचं समजतंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आपण जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं YouTube चॅनल, डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. खूप खूप आपल्या सर्वांचे धन्यवाद.